ओ भाई साहब, ये तरीका नहीं है। आपल्या देशाचा विकास जलद गतीने होत आहे की नाही हे सांगणं जरा कठीण आहे, परंतु एक काम हे लोक खूप जलद गतीने करतात, ते म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या रस्त्याच्या कडेला लागलेल्या गाड्या उचलण्याचं काम. आणि हे काम एवढ्या स्पीड मध्ये करतात की फॉर्म्युला 1 वाले सुद्धा यासमोर माघार घेतील. खरंच ट्रॅफिक पोलिसांना तुमच्या गाड्या अशा प्रकारे जनावरांसारख्या ओढाताण करण्याचा अधिकार आहे का नाही हे आपण कायद्याच्या स्वरूपात बघूया. तर नियम काय सांगतो की ट्रॅफिक पोलीस तुमच्या नो पार्किंग मधील गाडीला टो करण्याच्या किंवा उचलण्याच्या प्रयत्नात असतील आणि त्याच्या आत जर तुम्ही तिथे पोहोचला तर तुमची गाडी उचलण्याचा किंवा टो करण्याचा अधिकार ट्रॅफिक पोलिसांना नाही. ते फक्त नो पार्किंगचा दंड तुमच्याकडून घेऊ शकतात. नंबर 2, ज्यावेळी तुमची गाडी नो पार्किंग मध्ये असताना टो करताना किंवा उचलताना ट्रॅफिक पोलिसांकडून तुमच्या गाडीचा बंपर तुटला किंवा स्क्रॅचेस पडला किंवा कोणतंही नुकसान झालं तरी तुम्ही त्याची कंप्लेंट तेथील स्थानिक ट्रॅफिक सेल मध्ये जाऊन करू शकता. आणि तेथील अधिकारी जर त्यांच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर एसीपी ट्रॅफिक किंवा डीसीपी ट्रॅफिक च्या ऑफिसला जाऊन लिखित स्वरूपात तुम्ही त्यांची कंप्लेंट देऊ शकता. त्यानंतर त्यांना त्यांच्या खिशातून तुमच्या गाडीच्या झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावीच लागणार आहे. मित्रांनो, हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.